महामानवाने 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. 2 मार्च 1930. आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह केल्याच्या नंतर फार परिश्रम घेतले, पण काळाराम मंदिराचं दार उघडलं नाही. कारण की काळाराम मंदिरातला राम बाटत होता. तो चैतन्य राम, प्रकाशमय राम, विश्वव्यापक राम, सगळ्यांचा माय बाप सखाराम, सर्वांचा प्राण राम, सर्वांचं मांगल्य राम, सर्वांचा आधार राम. हो, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखात् भवेत्, असा म्हणणारा राम बाटत होता. पण महामानवाने काय केलं? चला ठीक आहे, राम बाटतोय ना, काही हरकत नाहीये. आर्टिकल 17 निर्माण केला, तपश्चर्या केली, साधना केली. महामानवाचा खूप खरतड, खूप कठीण स्ट्रगल पूर्ण जर्नी महामानवाचा होता. आणि महामानवाने जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता असेल तर तो 17वा आर्टिकल आहे. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. कारण महामानवाने या जातीचं उच्चाटन करण्यासाठी, बाटासाटाचं उच्चाटन करण्यासाठी, याला विसर्जन करण्यासाठी, माणसाला माणूस बनवण्यासाठी महामानवाने संविधानामध्ये 17वा आर्टिकल टाकला. 17वा कलम आहे. जर तुम्ही कोणाला छुवाछूत कराल आणि बोलाल की तुझ्यानं मी बाटलो, तुझ्या नामचा माठ बाटला, आमची विहीर बाटली, तर कायद्याने गुन्हा आहे.